अथर्व, अरे भरणार रे पटापट. हा काऊन रोज असंच करतो तू? आणि हे दूध पी बरं. चल चल नको पी बरं. नको नको नाही करायचं. हा चल पी. आणि ती आजोबांनी दिलेली गाडी नीट नाही ना ठेवली तू. हा माझा पाय पडला असता तर. बाप्पा, आईंना फोन करायचा तर राहूनच गेला. हॅलो आई, मी राधिका बोलत राहिली. तेच म्हणून आले मी. म्हटलं इतके दिवस झाले फोनच नाही आला बाई. हे जरा कामात होती ना, मग राहून गेलं. वाटलंच मला. अगं काल हेच म्हणत होते, सुनबाईला फोन लावणं, सुनबाईला फोन लावणं. म्हटलं असेल कामामध्ये, वेळ मिळाला की करेल फोन. हो की नाही? का म्हणते मग बाकी सगळं ठीकठाक ना बाई? हो आई, सगळं ठीक आहे. तुझ्या कामाचं काय झालं? चांगलं चाललंय. मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, मोठ्या कंपनीची. का म्हणते? कशाची? मसाल्याची. 4-1 लाखाची तरी आहे. आई बाई, 4 लाखाची का? हे तर खूप बढिया झालं बाई, खूप बढिया झालं बघ. हो ना आई, खरंच आता कामाची गरजच होती. दादाचंही घर सोडवायचंय ना. काहून ग? गहाण ठेवलं होतं का? हो, एका कंपनीचं लोन आहे, त्याचे पैसे भरायचे होते. पण हॅलो राधिका, पण का ग? का आलं? आई 1 मिनिट. चल अथर्व, जा बूट घाल, जा. राहू देते आई. पण यांनी भरले पैसे. जनावरांनी? गुरुनाथनी? हो ना. पण यांनी शन्यांनी सांगितलं का 1 महिन्यात जर पैसे परत नाही दिले तर घर ताब्यात घेऊन बोल. असं का होऊन राहिलं बाई? दिवसेंदिवस आपला गुरुनाथ जास्तच बिघडून चाललाय बाई. मी स्वप्नात देखील विचार नव्हता केला हे माझं पोट्टा असं खुळं निपजेल म्हणून. मला तरी कुठे वाटलं होतं की माझ्या बाबतीत हे सगळं असं होईल म्हणून. नशिबाचे भोग येत, दुसरं काय. नाही बाई, नशिबाचे भोग नाही, हे सगळे त्या भैताड शनायामुळे झालंय. पण तू हार मानायची नाही बरं का. आम्ही आहोत त्या बरोबर. तू लढायचं, कळलं? मला माहिती आहे तुम्ही सगळेजण पाठीशी आहात, म्हणून तर हे सगळं धाडस करून राहिले ना. आमचा सपोर्ट असता काय नसता काय, तू केलंच असतंस धाडस. हा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. म्हणूनच तर मी तुला म्हणायची नाही का, स्वतःचं अस्तित्व जप, ते टिकव. काय बरं राधिका, आता स्वतःचा बिझनेस सुरू केला, एवढी मोठी ऑर्डर मिळाली तुला 4 लाखाची. चांगलं झालं की नाही? अरे बाई, या मग या ऑर्डरची म्हणजे एकटीनं कसं काय तू करशील सगळं? मी येऊ का मदतीला? हा अहो आई, तुम्ही काऊन त्रास करून घेता? आपली बकुळा मावशी आहे ना, तिच्या चाळीतल्या काही बायका आहेत मदतीला. हा त्या येणार आहे. हे खूप चांगलं केलं बाई. सगळं चांगलं जमवलंच बघ तू. याही नाही सांगते, खुश होतील. हो. अथर्व कसं आहे? अथर्व बरं आहे ना, आता शाळेतच जाऊन राहिला, बूटच घालतोय. बर बर बर. आई चल ना. हो चलते रे बाबा. आई ठेवू का फोन? नाही, अथर्वला पण शाळेत सोडायचंय, त्या बायका पण येतील. हो हो हो, काळजी घे ग आणि फोन करत राहा. हा, ऑल द बेस्ट बरं का माझ्याकडनं. थँक्यू आई. अथर्व, आजीचा फोन होता बरं, विचारत होती अथर्व कसा आहे, मस्ती करतो का. म्हटलं खूप मस्ती करतो. आता करणार नाही ना मस्ती? आजी छान गाडी देणार आहे तुला. चल चल. बच्चा, लवकर ये, ब्रेकफास्ट रेडी आहे, खाऊन घे पटकन. हो आले, 1च मिनिट. मी जस्ट चेक माय वेट फर्स्ट. अगं खाऊन घे ना आधी पटकन. नाही, तू खा. गॅरी, प्रे फॉर मी. काय झालं ओरडायला? 300 ग्रॅम वेट वाढलंय माझं. अरे तेव्हा मला वाटलं अजून काय झालं. अगं मग ओरडण्यासारखं तुझ्यामुळे झालंय. मी काय केलंय आता? तू का खाल्ला नाहीस तो कबाब? तो एक्स्ट्रा कबाब मला का दिलास खायला? अगं कबाब तुला खायला जायचं होतं बच्चा, माझं काय त्याच्यात. अगं रोज रोज बाहेरचं खाऊन हेच होणार ना बच्चा. हा, रोजच आपण बाहेर खातो, मग वजन वाढणार नाही तर काय होणार. Oh God, you're so not helping, यार. Why don't you get it? I cannot put on weight. माझे कॅलरीज वाढल्यात तुझ्यामुळे. I have to
burn them now. Shit. काय करू? ठीक आहे, पण मग असं फेऱ्या मारून काय होणार आहे? तू जिम जॉईन कर ना. नाही जिमचं नंतर बघू. मी जॉगिंगला जाते. हाय ईशा, ऐक ना, आपण जॉगिंगला जाऊया आज, प्लीज. ओके फाईन, मी रेडी राहते. खाली भेटूया आपण. येस, बाय. अरे यार, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय खातोयस तू? डोंट ईट दिस. अगं वजन तुझं वाढलं, मला तू बच्चा. अरे ईशा कुठे आहे? चल यार लवकर. थँक गॉड, किती लेट आलीस यार. आय नो ग, माझी मेडच आली नाही आज. सगळं काम माझ्यावर पडलं. का नाही आली? तिची काय कारण कमी असतात का? कधी लग्न, कधी बर्थडे पार्टी, बारसं, आणि तिच्या गावी कोणी वारलं ना की 15-15 दिवस गायब. कामचोर असतात ग, सिरियसली काढून टाक तिला. बकुळा एक रोज येते, ते नशीब आहे बाबा. ए हो यार, तुझ्या बकुळाला सांग ना माझ्याकडे काम करायला. मी नाही बोलत आहे तिच्याशी, तूच विचार. लेट्स सी. पण तुझी बकुळा नाही म्हणली तर मी कुठून शोधू यार मेड? चल ना, काय मेट्स डिस्कस करायला भेटलोय का? चल निघूया आपण, चल लवकर. एवढ्या मेड विचारू? ऑब्वियसली, भगवान ने तेरी सुन ली यार. हो एक्सक्यूज मी. आंटी, तुम्ही इथे कामासाठी आलायत का? हो. मग किती पैसे घेता? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? हो ॲरोगंट. नाही म्हणजे आय मीन तुम्ही मंथली घेता का दिवसाचे? दिवसाचे का? तुमच्याकडे काही काम आहे का? हा हो, माझ्याकडे काम करायचंय. धुणी, भांडी, लादी आणि आठवड्यातून एकदा घर साफ करायचं. आणि हा, नो टीव्ही आणि नो फोन कॉलचा. आणि बाकी काही लेफ्ट ओव्हर फूड वगैरे असेल तर ईशा प्लीज पास ऑन. पण मी मंथली सॅलरी देईन. एनीबडी इंटरेस्टेड? ओ, तुम्हाला इंग्लिश कळत नाही का? कोणी इंटरेस्टेड आहे का? इंग्लिशच झालं ना. काम करणार आहात का कोणी? काय बोलते का ही? अगं ती आपल्याला धुणं भांडीवाली समजते. ओ ताई, आम्ही काय ताई दिसतो का तुम्हाला? मग काय बाई बोलू तुला? तू समजतेस कोण आम्हाला? आम्ही ते कामासाठी येतो, धुणं भांडी करायला येत नाही. म्हणजे काय? कामासाठी पण आलाय आणि धुणी भांडी करत नाही? बघ ना, मेड तर मेडवर ऍटिट्यूड बघ किती आहे. हे मेड कोणाला म्हणतेस? माझं नाव कमळा आहे, समजलीस? हे चला ग, हिच्या नागाला काय लागतंय? ताई आपली वाट बघत असेल. बिल्डिंगच्या पुरीला लई शहाणे आहेत. चल का, काही वाट बघत असेल. तुमचा ऍटिट्यूड बघ एकदा. त्यांचं काय एवढं कौतुक? पण एक मिनिट, ताई ताई कोणाला म्हणत होत्या? एवढी वाट कोण बघताय त्यांची? असेल ना कोणतरी, सोड ना, चल ना. नाही, आपण बघूयात जाऊ. नाही नको, मला काय हो, इंटरेस्ट सनया, चल आपण बघूयात. नको. त्यांची मसिहा ताई कोण आहे? अगं, मारतील ना त्या. सनया, चल. नको ना. अरे यार.